जाऊन आज उद्धव ठाकरे आरती करणार आहेत। आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी नदीची महाआरती होणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता ही महाआरती होणार आहे। त्याआधी उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 6 वाजता काळाराम मंदिरामध्ये पूजा आणि आरती करणार आहेत। तर आपण पाहतोय की नाशिकमधील काळाराम मंदिर हे रामभूमी म्हणून खरं तर नाशिक ओळखलं जातं। अयोध्या ही राम जन्मभूमी, तर आपलं महाराष्ट्रातलं नाशिक हे रामभूमी म्हणून ओळखलं जातं। आणि याच काळाराम मंदिराच्या इथे प्रभू श्रीराम यांनी आपल्या वनवासाच्या काळात एक मोठा काळ ते या भागामध्ये राहिले होते, म्हणून या काळाराम मंदिराला अतिशय महत्त्व प्राप्त आहे। आणि आज उद्धव ठाकरे या नाशिकच्याच काळाराम मंदिरामध्ये आरती करणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरी नदीची महाआरती सुद्धा होणार आहे। आज संध्याकाळी 7 वाजता ही महाआरती होणार आहे। याआधी उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 6 वाजता काळाराम मंदिरामध्ये पूजा आणि आरती सुद्धा करणार आहेत। तर आपण पाहतोय नाशिकच्या काळाराम मंदिरातली ही दृश्य, ज्याप्रमाणे अयोध्येतलं प्रभू श्रीराम यांचं मंदिर सुंदर सजवण्यात आलेलं आहे, तसंच काळाराम मंदिर हे सुद्धा आता विद्युत रोषणाईनं सजलेलं आहे। शेकडो वर्षांपासून राम भक्तांना ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस आज आलेला आहे। पुढच्या काही तासामध्ये अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि या सोहळ्यासाठी नाशिक देखील सज्ज झालेला आहे। नाशिकचं जे पुरातन काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरामध्ये देखील पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा रामरायाच्या दर्शनासाठी लागलेल्या पाहायला मिळतात। आजचा दिवस विशेष आहे, त्यामुळे काळारामाला देखील या ठिकाणी आपण जर बघितलं तर आकर्षक असे वस्त्र असतील, आभूषणांचा पेहराव असेल तो या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। अगदी मंदिराच्या गाभाऱ्यात आपण जर बघितलं तर फुलांची आणि द्राक्षांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। विशेष म्हणजे ही जी द्राक्षांची सजावट करण्यात आलेली ही आहे ही आरा या जातीची द्राक्षाचे नवे वाण आहेत आणि यंदा पहिल्यांदाच या द्राक्षांची लागवड नाशिक जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली होती आणि आता ही द्राक्ष तयार झालेली आहेत। मधाळ रसाळ अशी ही द्राक्ष आज या ठिकाणी काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या द्राक्षांची सजावट करण्यात आलेली आहे आणि साधारणपणे दुपारनंतर किंवा संध्याकाळी या द्राक्षांचा प्रसाद जो आहे तो या ठिकाणी आलेल्या भाविकांना वाटला जाणार आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई असेल, फुलांची आकर्षक सजावट जी आहे ती देखील करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। नाशिकच्या काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे हे पेशवे काळामध्ये बांधण्यात आलेलं होतं आणि याच्या समोर आपण प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या ज्या मूर्ती आहे या मूर्ती नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्यामध्ये सापडलेल्या होत्या। काळ्या दगडातल्या या मूर्ती होत्या आणि त्यामुळे या रामाला काळाराम असं नाव पडलेलं होतं। संपूर्ण नाशिककरांचं हे काळाराम मंदिर जे आहे ते आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे सण उत्सवाच्या काळात देखील प्रचंड अशी गर्दी भाविकांची होते आणि आज अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात राम नामाचा जागर जो आहे तो केला जातो आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही। तर आपण पाहतोय की ही दृश्य आहे थेट ऐतिहासिक क्षण आहे आज आणि अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर आता सजलेलं आहे। हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी खरं तर मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये अनेक भारतीय रामभक्त जमलेले आहेत। मात्र आज अनेक व्हीव्हीआयपी या सोहळ्यासाठी येत आहेत आणि त्या अर्थाने खरं तर म्हणून आज रामभक्तांना दर्शन घेता येणार नसलं तरी उद्यापासून हे घेता येणार आहे।